सिंचनाला समईत तेल घालायला सांगितलं होतं. झोपल्या असतील मॅडम जाऊन. हे काम नीट करत नाही. काय काय होतंय तुला? हा आई आई वहिनी कोणीतरी या. नीलांबरी, सगळं घर आता बाळापाशी गोळा होईल. निघ इथून. हळू काय ग बाळा, काय झालं? आई का रडतीये? अगं बाई काय झालं, काय झालं, काय थांबायचा प्रयत्न करते. काय काय झालं? आणि इकडे आण, घाबरू नकोस, मी आहे ना. काय नाही, काय झालं, काय काय? ओ ग बाई, ओ ग ओ ओ ओ ओ काय झालं एवढं रडायला? का ग ओ ग बाळांना पण काही ना काहीतरी होतं की नाही. पोटू दुखत असेल, हातपाय दुखत असतील, कसं सांगणार तुला? रडणं हा एकच मार्ग आहे की नाही, हो की नाही? हा सांगा आईला. अगं असं काय करतेस? आज खूप महत्वाचा दिवस आहे की नाही. आपण 5वीची पूजा केली. सटवाईने भविष्य लिहिलं असणार ना. मग सटवाई जसं भरभराट लिहितेस तसंच आयुष्यातले काही अडथळे लिहिते. ते कोणाला चुकले? बाळाला कळतं ते पण, हो की नाही? पण आईला सांगा, असं घाबरू करायचं नाही. एवढी माणसं आहेत म्हणावं माझ्या बाजूला. आई आहे, स्ट्रॉंग बाबा आहे, हो की नाही? आजी, आजोबा, मामा, मामी, काका, काकी, किती किती माणसं आहेत म्हणावं. ही सगळी माणसं मायाची पाखर घालणारी माणसं आहेत. आमच्या छकुलीला कधी काही होऊ शकत नाही, हो की नाही? कळलं का आई? आता घाबरायचं नाही. आणि बघा, आजीकडे आल्यावर एक छकुली कशी छान गप्प झाली. मी तर दार बंद केलं होतं. उघडं कसं राहिलं? सुटले बाबा एकदाच. पण ते भावना आणि तिचं बाळ, त्यांना मात्र सुटका नाही मिळणार. कारण यांचं भविष्य मी ठरवलंय. ते काय फार उत्तम असं नाही, फार उज्ज्वल आहे असं पण नाही. आता बघाच तुम्ही, ही नीलांबरी तुम्हा दोघांच्या आयुष्यात कसा अंधकार घेऊन येते. असं कसं दार उघडं राहिलं? पण मला चांगलं आठवतंय, मी दार बंद केलं होतं. हवेने तर उघडं राहिलं नसेल ना? नाही, असं कसं शक्य आहे? अगं ए बाई, काय झालं? हा वहीवर हे बघा ना, वहीवर रक्ताचे डाग आहेत. अगं छे ग, रक्ताचे कसे डाग असतील? नाही आई, बघा ना, लाल रंगाचे डाग म्हणजे रक्ताचेच डाग आहेत हे. अगं नाही ग, रक्ताचे डाग नाही, काहीतरी मनात आणतेस तू. काल पूजा झाली ना, तर कुंकू वगैरे सांडलं असेल आणि ते पसरलं असेल. तू उगाच काहीतरी वाईट साईड विचार मनात आणू नकोस, कळलं का तुला? हा, घाबरू नकोस, काही नाहीये. नाही आई, हे कसले संकेत तर नाहीये ना? नाही ग, उगाच काहीतरी मनात असं चुकीचं आणू नको बरं. आता घरात बाळ आहे की नाही, मग घरात काही वाईट होऊच शकत नाही. सगळं छान चांगलंच होणार बाळा. आणि एक हे बघ, हे जे तुझ्या मनात आलंय ना, ते सिद्धू आणि भावनाच्या कानावर नको जाऊ दे बरं, घाबरतील ना, हो की नाही? हा, आणि असं काही नाही ग, कुंकूच आहे ते. हा, कळलं का तुला?
हो हा. ठीक आहे, नाही सांगणार मी कोणाला काही. तू एक काम कर, जा तू स्वयंपाकघरातलं बघ, मी आवरते. आई, सिंचना आहे किचन मध्ये, मी घेते ना आवरून हे सगळं, तुम्ही आराम करा. मला कशाला आराम, माझी लेक नात घरी आले, माझी तब्येत अगदी उत्तम आहे. बरं आपण एक काम करूया, आपण दोघी मिळून पटकन आवरूया, है ना? चल ये ये ये, ये. वीणा म्हणते तसं खरंच कसला संकेत असेल का हा? सटवाई, माझ्या नातीच्या नशिबी नक्की काय लिहिलंयस ग तू? आता तूच तिची काळजी घे, तिच्या नशिबाचे सगळे खडतर भोग मला दे बाई, पण तिची कुठलीही परीक्षा घेऊ नकोस. अरे 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 काय सावकाश. हे बघ, मी कोणी माहितीये का? वरद दादा. दादा म्हण दादा, वरद दादा. आणि तिला माहितीये का मी तुझी कोण आहे? मी तुझी ताई आहे, ताई म्हणजेच आनंदी ताई. म्हण बरं, ताई. अरे दादा, बाळ हसलं. असं वाटतंय की आता थोड्या वेळाने बाळ आनंदी ताईच म्हणणार आहे. आनंदी, अगं अजून चकुली केवढीशी आहे, लगेच कसं काय ती तुला ताई म्हणेल? पण तुम्ही काही काळजी करू नका, थोड्या दिवसातच ती बोलायला लागेल. मग तुम्हाला ताई दादा सगळं म्हणेल. ती इतकी बडबड करेल, इतका दंगा करेल ना तुमच्या बरोबर की तुम्हीच नंतर तिला म्हणाल आता जरा गप्प बस. अजिबात नाही, आम्ही तिच्याशी खूप खेळणार. आणि मी तिचे माझे फेवरेट सॉंग्स पण ऐकवणार. आणि मज्जा करणार. अगं बाई काय चाललंय हा? आई, हे दोघं ना चकुलीला ताई आणि दादा म्हणायला शिकवतायत बरं का. अगं बाई हो की काय? अरे पण आपली छकुली अजून एवढीशी आहे, ती कशी ताई आणि दादा हाक मारणार? आता आमची छकुली फक्त हसणार. काय करणार? हसणार. ती बघ कशी असते लब्बाड. काय ग, कसं वाटतंय तुला? हो आई, बरं वाटतंय मला. आणि किती वेळ अशी बसून राहणार आहेस? ते वाचन बिचन बंद कर. अगं वेळ मिळेल तसं झोपायचं, नाही तर पाठीला रग नाही का लागणार? आई, अगं मी करते आराम, पण तुला लक्षात आहे ना, तुलाही बरं नव्हतं, तुलाही आराम करायची गरज आहे, लगेच कामाला लागलीस तू. मला काही आरामाची गरज नाही. इथे माझी लेक आणि नात आले आणि मी आराम करायचं का? आणि खरं सांगू का, तुम्हा दोघींना पाहिलंय ना तेव्हापासून माझा आजार पण असं पळून गेलाय. आई अगं पण भावना, चला गरम गरम डाळ भात आणलाय, खाऊन घ्या पटकन. आणि आईंचं विचारशील तर सकाळपासून खूप धावपळ सुरू आहे त्यांची. काय करू काय नको असं झालंय त्यांना. काय काम झालंय? सुरू आहेत एका मागणं एक एक. मिनिट, तू काय तक्रार करायला आलीस माझ्या लेकीकडे? बघितलं का, त्यांची तक्रार तुझ्याकडे केली तर कशा बघतायत माझ्याकडे. काय ग आई, असं का करतेस तू? तुझ्या काळजीपोटीच बोलतेय ना वहिनी. झालं दोघी एक झाला.